आपण या ठिकाणी ही प्रवचन सेवा आयोजित केलेली आहे। आपल्या या कोसले गावातील आणि हे विषय परिवाराचे पिताश्री कैलासवासी गणेश काथोड विषय बाबांना गुरुवार दिनांक 11 सप्टेंबर 2025 रोजी देवाज्ञा झाली। त्यांचं अल्पशा आजाराने निधन झालं आणि त्यांच्या दशक्रिया दिनानिमित्त आज आपण या ठिकाणी ही प्रवचन सेवा आयोजित केलेली आहे। खरं तर या विषय परिवारावर एकावर एक लागोपाठ महिनाही पूर्ण झाला नाही असं म्हणायला हरकत नाही। हा दुसरा दुःखद प्रसंग आहे, दुसरी दुःखद घटना आहे बरं का। ही 7 भावंड अर्थात कैलासवासी कृष्ण बाबा असतील, सौभाग्यवती अंबिकात्या असतील, कैलासवासी गजानन बाबा असतील, श्रीयुत गुरुनाथ बाबा असतील, कैलासवासी गणेश बाबा असतील, कैलासवासी काळूबाई आत्या असेल आणि कैलासवासी शरद काका असतील। या 7 जणांच्या अर्थात या 7 भावंडांपैकी आपले गजानन बाबा आणि 13 ऑगस्ट 2025 रोजी बाबांना देवाज्ञा झाली। त्यांचं वृद्धापकाळाने निधन झालं आपल्या गजानन बाबांचं। 13 ऑगस्ट रोजी गजानन बाबा गेले आणि 11 सप्टेंबर रोजी म्हणजे महिनाही पूर्ण झाला नव्हता तर दुसरी दुःखद घटना लगेचच या विषय परिवारावर अर्थात गजानन बाबांचे दुसरे भाऊ गणेश बाबा गेले। बाबांच्या पश्चात आमचे दिनेश दादा असतील अर्थात बाबांचा मुलगा, त्याचप्रमाणे या विषय परिवारातील नरेश दादा असतील, हरेश दादा असतील, आमचे दत्तात्रय दादा असतील, अनिल दादा असतील, योगेश दादा असतील, हरिश्चंद्र दादा असतील, कल्पेश दादा असतील, नितीन दादा असतील आणि ऋतिक दादा असतील। अशा प्रकारे हा संपूर्ण विषय परिवार आणि विशेष म्हणजे आमच्या दिनेश दादांच्या मातोश्री अर्थात ज्यांच्या दशक्रियांच्या निमित्ताने या ठिकाणी आपण ही प्रवचन सेवा आयोजित केलेली आहे, आपले कैलासवासी गणेश बाबा यांच्या सहचारिणी धर्मपत्नी आमच्या आशाबाई आई साहेब असतील। हा संपूर्ण विषय परिवार आणि विषय परिवारातील संपूर्ण सदस्य खऱ्या अर्थानं एक महिना पण झाला नाही तर ही दुसरी दुःखद घटना या विषय परिवारामध्ये घडतीये। गणेश बाबांना जाऊन आज 10 दिवस झाले। आज दशक्रिया विधी होती आणि या ठिकाणी बाबा गेल्यापासून अनेक कार्यक्रमांचं नियोजन केलेलं आहे। अनेक कार्यक्रम या ठिकाणी संपन्न झालेले आहेत, होणार आहेत। खर तर आध्यात्मिक क्षेत्रामध्ये अतिशय उल्लेखनीय आध्यात्मिक क्षेत्रामध्ये विविध प्रकारचे कलावंत ज्या गावामध्ये आम्हाला पाहायला मिळतात ते गाव म्हणजे कोसले गाव। कीर्तनकार असतील, प्रवचनकार असतील, मृदुंगमणी असतील, गायनाचार्य असतील, हार्मोनियम वादक असतील, भजन सम्राट असतील, हरिपाठ मंडळ असेल बरं का। आणि अशा प्रकारे हे कोसले गावातील हरिपाठ या ठिकाणी रोजचा संपन्न झाला असेल, ग्रंथ वाचन झालं असेल, ज्ञानेश्वरी वाचन होतं मला तरी वाटतंय। या ठिकाणी हरिभक्त पारायण विलास महाराज पालवी बसलेले आहेत, त्यांच्या मार्गदर्शनाखाली ज्ञानेश्वरी वाचन या ठिकाणी आपण केलं। महाराज मी ज्या वेळेला तुमच्या गावातले बॅनर पाहतो की नाही अशा दुःखद घटना घडलेल्या आणि त्याच्या खाली जे वाचन असतंय ना तुमचं, मी कुठेही गेलो की सांगतो बरं का। माणूस गेल्यानंतर जर त्या ठिकाणी तुम्हाला खऱ्या अर्थानं जर वाचन करायचं असेल तर आदर्श कोसले गावाचा घ्या। काय बाकीच्या गोष्टी वाचून भ्रमात राहण्यापेक्षा, बाकीच्या गोष्टी वाचून संदेहामध्ये राहण्यापेक्षा ज्ञानेश्वरी वाचा, गाथा वाचा, गीता वाचा, भागवत वाचा। मागे मी काहीतरी बॅनरवर बघितलं होतं भक्त प्रल्हाद चरित्र, बरोबर ना महाराज, भक्त प्रल्हाद चरित्र। जे वाचल्यानंतर किंवा जे ऐकल्यानंतर आपल्याला एक प्रेरणा मिळेल, स्फूर्ती मिळेल परमार्थ करण्यासाठी, भगवंताचं नामचिंतन करण्यासाठी, असं काहीतरी वाचा। आता तसं जर पाहायला गेलं तर बघा त्या ठिकाणी माझ्यापेक्षा
ज्यांनी खऱ्या अर्थानं आध्यात्मिक क्षेत्रामध्ये बऱ्याचशा वर्षापासून कार्य करणारी मंडळी महाराज आहेत, बाबा आहेत या ठिकाणी, माझ्यापेक्षा अनुभवी मंडळी आहे आणि माझ्यापेक्षा 4 पुराण जास्त वाचलेली, माझ्यापेक्षा 4 शास्त्रांचा जास्त अभ्यास केलेली माणसं या ठिकाणी आहेत. पण तरी सुद्धा एक लहानपणी मोठा घास म्हणतात ना, नाही का, मरणोत्तर तुम्ही काय करावं. आता तुम्ही काही करणार आहेत का मरणोत्तर? तुमच्याकडून काही घडणार आहे का मरणोत्तर? काय मरणोत्तर तुम्ही काय करावं? दुसरं, मरणोत्तर तुमच्या घरच्यांनी तुमच्यासाठी काय करावं? मरणोत्तर तुम्ही गेल्यानंतर तुमच्या नातेवाईकांनी, तुमच्या घरच्यांनी, तुमच्या कुटुंबाने तुमच्यासाठी काय करावं, तुमच्या मुलाबालांनी तुमच्यासाठी काय करावं, हे जर ऐकायचं असेल तर पुराण वाचा. पण अंतरात्मा साक्षीला असताना जिवंतपणे आम्ही आमच्या वर्तमान कालामध्ये काय करावं याचा अभ्यास जर करायचा असेल किंवा याचं मार्गदर्शन जर हवं असेल तर ज्ञानेश्वरी, गाथा, गीता आणि भागवतच वाचलं पाहिजे. काय बाकी तुम्हाला बरंच काही सांगतील. आणि मग काय होतंय माहितीये का माऊली? नाना शास्त्रे धांडोलिता आयुष्य पुरेना सर्वता त्याने संशयाची व्यथा वाढूची लागे. आम्ही नाना प्रकारचे शास्त्र, नाना प्रकारचे पुराण दादा वाचत राहिलो ना की मग भ्रम कसा निर्माण होतो माहितीये का? ह्या शास्त्रात जर असं सांगितलंय तर मग त्या पुराणात असं का? माऊली खरंय की खोटं आहे? बरं का? आणि कथा कशा काही वेळेला जोडलेल्या असतात बाबा. कशा जोडलेल्या असतात? आता माझ्या अनुभवातून आलेली एक कथा तुम्हाला मी सांगतो. गुरुचरित्रामध्ये गोकर्ण क्षेत्र महाबळेश्वर लिंग स्थापना नाम असा एक अध्याय आहे. त्या अध्यायामध्ये रावणाने देवाचं बरंच काही स्तवन वगैरे केलं, सगळ्या काही गोष्टी. आईला ते मातेची लिंगाची पूजा करते म्हणून बघितल्यानंतर मी आता कैलासा सकट त्याला घेऊन येतोय, म्हणजे महादेवांना घेऊन येतोय, अशा सगळ्या प्रकारच्या गोष्टी आहेत. तिथे महादेवाने रावणाला फक्त आत्मलिंग दिलेलं आहे. ऐकताय ना? आणि ज्या वेळेला देव विचारतात ना, देव महादेवांना की तुम्ही हे काय केलं, त्यावेळेला महादेव काय बोलतात माहितीये का? पार्वती मागितली असती तरी दिली असती. ऐकताय ना? शिवलीला अमृतामध्ये पार्वती घेऊन गेलेला आहे. काय माऊली? शिवलीला अमृतामध्ये पार्वती मातेला घेऊन गेलेला आहे. आणि मग पार्वती माता भगवान विष्णूंचा धावा करते, भावाचा. नाना शास्त्रे धांडोलिता या गीतेमध्ये भगवान आम्हाला मार्गदर्शन करत असताना म्हणतात, नाना शास्त्रे पठ्य लोक नाना दैवत पूजनम पण आत्मज्ञान विनय पार्था सर्व कर्म निरर्थकम. तुम्ही पुराणांचा अभ्यास करा, तुम्ही शास्त्रांचा अभ्यास करा, अजून तुमच्या वाचनात जे येईल त्याचा अभ्यास करा, पण आत्मज्ञान जर नसेल तर सर्व कर्म निरर्थकम, सर्व कर्म निरर्थकम. आम्ही मरणोत्तर काय करावं, आम्ही मरणोत्तर आमच्या घरादाराने, आमच्या मुलांनी आमच्यासाठी काय करावं, यापेक्षा आत्मा साक्षी नसताना आम्ही आमच्यासाठी काय करावं हे विशेष महत्वाचं आहे. वर्तमान कालामध्ये ज्याला जगणं वागणं जमलं ना त्याला भविष्याची चिंता नसते माऊली. आज आम्ही कसं राहिलं पाहिजे, कसं जगलं पाहिजे, कसं वागलं पाहिजे याचा विचार ज्याने केला त्याला आत्मज्ञान म्हणतात. स्वतःच ज्ञान प्राप्त करून घेणं त्याला आत्मज्ञान म्हणतात. ऐक ज्ञानाचं लक्षण, ज्ञान म्हणजे आत्मज्ञान. पाहावे आपण आसी आपण तया नाव ज्ञान. आम्ही स्वतःला शोधणं याला आत्मज्ञान म्हणतात. आणि म्हणून आम्ही वर्तमान कालामध्ये कसं जगावं, आम्ही वर्तमान कालामध्ये कसं राहावं हे जर अभ्यास किंवा हे मार्गदर्शन जर आम्हाला हवं असेल तर आम्ही ज्ञानेश्वरी हा ग्रंथ वाचला पाहिजे. आम्ही भागवत, गाथा, गीता हे ग्रंथ वाचले पाहिजेत. कारण हे ग्रंथ आम्हाला काय करतायत, आता कसं वागावं, कसं जगावं याचं मार्गदर्शन करतायत. आज बाबांच्या दशक्रियांच्या निमित्तानं आपण या ठिकाणी प्रवचन सेवा आयोजित केलेली आहे. एकदा माणूस आमच्या घरातला निघून गेला की मग त्या पुराणामध्ये उल्लेख केलेला आहे, शास्त्रामध्ये उल्लेख केलेला आहे की 13 दिवस त्या माणसाचा आत्मा आमच्या दरवाजामध्ये असतो. यमदूत तो ठेवून जातात परत, बरं का. आणि मग त्या दिवसापासून आम्ही 10व्या दिवसापर्यंत पिंड करत असतो, बरं का. एक एक पिंड तयार करायचा असतो प्रत्येक दिवशी. ती एक विधी आहे. ज्याला ते जमत नाही त्यांनी 10व्या दिवशी 9 पिंड तयार करून 10वा मोठा पिंड ज्याचा त्या दिवशी आपल्याला
पूजन करायचं आहे. 9 पिंड विसर्जित केल्यानंतर 10व्या पिंडाचं आपण पूजन करतो, बरं का. पण तिथे काय सांगितलंय माहितीये का, की ज्याप्रमाणे आईच्या गर्भामध्ये बाळाची निर्मिती जी होते की नाही माऊली, गर्भधारणा झाल्यानंतर पहिल्या महिन्यात काय तयार होते, दुसऱ्या महिन्यात काय तयार होते, तिसऱ्या महिन्यात काय तयार होते, चौथ्या, पाचव्या, सहाव्या, सातव्या महिन्यापर्यंत त्याचे सर्व अवयव पूर्ण होतात, वाढीला सुरुवात होते, बरं का. अशा पद्धतीचं वर्णन शास्त्रामध्ये केलेलं आहे. तसंच आम्ही पहिल्या दिवसापासून तर 9 दिवसापर्यंत आमच्यातून गेलेल्या माणसाचा एक एक पिंड तयार करतोय की नाही, ते एक एक पिंड तयार केल्यानंतर त्याचे कुठले कुठले अवयव तयार होतात, त्या पिंडाच्या निमित्तानं याचं सुद्धा मार्गदर्शन, याच्या सुद्धा ओळख त्या ठिकाणी, त्याचं सुद्धा ज्ञान त्या ठिकाणी दिलेलं आहे. मग 9व्या दिवसापर्यंत तो पूर्ण होतो. 10व्या दिवशी त्याला भूक लागते, तहान लागते, म्हणून 10व्या दिवशी आम्ही त्यांच्या नावाने काय करतो, घास काढतो, पाणी फिरवतो, जे काय असेल ते. पुढच्या विधी बऱ्याच सांगितलेल्या आहेत, बरं का. 11वा पिंड आहे, कुठल्या नक्षत्रामधले, कुठल्या योगामध्ये, कुठल्या दिवसामध्ये, कुठल्या करणामध्ये, कुठल्या योगामध्ये गेलेलं आहे, हे सगळं पाहून आयनामध्ये कुठल्या गेलेलं आहे, कुठल्या पक्षात गेलेलं आहे, ह्या सगळ्या गोष्टी आहेत. खूप मोठा विचार आहे तो. एकदा 13व्या दिवशी आम्ही अन्नदान, पिंडदान आणि ज्ञानदान केलं, सगळं काही झालं तोपर्यंत की मग त्याचा प्रवास सुरू होतो. जो आमच्यातून जीवात्मा गेलेला त्याचा प्रवास सुरू होतो. त्याला 1 वर्षाचा कालावधी लागतो, 16 प्रकारची नगरं लागतात, बरंच काही सांगितलेलं आहे, बरं का. आता आपण जरा इकडे येऊ. ज्यांनी जिवंतपणे देवाला पिंडदान केलेलं आहे, समजतंय ना, ज्यांनी जिवंतपणे देवाला पिंडदान केलेलं आहे माऊली, नंतर ज्या वेळेला आपण पिंड तयार करतो त्यावेळेला डोळे, कान, नाक त्याचे एक एक अवयव तयार होत असतात. पण मला सांगा, जर आम्ही अंतरात्मा साक्षीला असताना तर डोळ्यातून देवच बघितलं असेल, कानातून देवाचंच ऐकलं असेल, मुखातून जर देवाचंच गायलं असेल, तर मरणोत्तर आम्ही कशा पद्धतीने पिंडदान करतो याला विशेष महत्व नाही. ज्याचं जिवंतपणेच देहावरचं प्रेम कमी होऊन विदेह स्थिती निर्माण झालेली आहे ना, देहातीत झालेला आहे ना, तो मरणोत्तर देहाचं काय होईल याचा कधीच विचार करत नाही, याचा कधीच विचार करत नाही. आम्हाला जर संतांच्या विचाराने चालायचं आहे, आम्हाला जर संतांच्या पावलावर पाऊल ठेवून चालायचं आहे ना, तर आम्ही आत्ताचा विचार केला पाहिजे. चालू वर्तमान कालामध्ये आमचं आद्य कर्तव्य काय आहे, आम्ही कसं वागलं पाहिजे, कसं जगलं पाहिजे. आता पक्षही चालू आहे, पितृपक्ष, श्राद्ध कर्म आपण करतो, केलंच पाहिजे, आठवलंच पाहिजे. ज्या जागेत आपण बसलोय ना, ही जागा आपल्याला पूर्वजांनी दिलेली आहे, बरोबर आहे की नाही. दुसरं सांगू, बसण्याचा अधिकार पण त्यांनीच दिलेला आहे, पूर्वजांनी दिलेला आहे. त्यांनी हाल अपेक्षा सहन केल्या असतील, त्यांनी अनेक प्रकारचं दुःख सहन केलं असेल, अनेक प्रकारच्या प्रसंगांना सामोरे गेले असतील. पण ऐका, ज्या धर्मात जन्माला आले ना, त्याच धर्मामध्ये शेवटचा श्वास घेतला, म्हणून आज आम्ही प्रवचन श्रवण करतोय. नाहीतर आम्ही आज भलतीकडे कुठेतरी असतो, समजतंय. ज्या धर्मामध्ये जन्माला आले त्याच धर्मामध्ये हाल अपेक्षा सहन करून सुद्धा धर्म परिवर्तन केलं नाही. विशेष म्हणजे त्याच धर्मात शेवटचा श्वास घेतला, म्हणून आज आम्ही आमच्या कपाळाला टिळा लावतोय. हा अधिकार आम्हाला पूर्वजांनी दिलेला, बाबा बरोबर आहे की नाही. मग त्यांचं स्मरण नुसती प्रॉपर्टी दिले म्हणूनच नाही, काय हा अधिकार आम्हाला त्यांनी दिलेला आहे, हे मार्गदर्शन आम्हाला त्यांनी दिलेले, ही विचारांची श्रीमंती आम्हाला त्यांनी दिलेलं आहे. मग त्यांचं स्मरण करायला, श्राद्ध करायला नको का? या सगळ्या काही गोष्टी आहेत. पण त्याच्या मागे, प्रत्येकाच्या मागे काय माहितीये का, विज्ञानही आहे आणि शास्त्रही आहे. विज्ञानही आणि शास्त्र पण. फक्त विषय काय माहितीये का, माणूस माणसाच्या जीवनामध्ये कार्य करत असताना स्वतःच्या सोयीप्रमाणे वागतो, स्वतःच्या सोयीप्रमाणे वागतो. या पितृपक्षामध्ये एक आलेला अनुभव या ठिकाणी तुम्हाला सांगतो. प्रथम श्राद्धापासून ते उद्या सर्व पितृ अमावस्या, बरोबर आहे की नाही, त्या दिवसापर्यंत रोज कोण ना कोण कावळ्याला हाक मारतो. खरं आहे की खोटं आहे? कावळ्याला बोलवतो की नाही, रोज, दररोज. आणि वर्षभरामध्ये ज्या तिथीला आपला माणूस गेलेला आहे त्या तिथीला घास ठेवताना सुद्धा माणूस कावळ्याला बोलवतो, बरोबर आहे ना माऊली.
किती जणांच्या घराच्या पुढे पिंजऱ्यामध्ये तुम्हाला कावळे दिसतात? कावळे पाळतो आम्ही. माझं म्हणणं ते नाही की कावळे पाळू नका म्हणून, आपला पाळा म्हणून, ते पण नाही, आणि पाळू नका म्हणून ते पण सांगणार नाही. माणूस बोलतो कशाला माहितीये का? पोपटाचा उपयोग काय बरं? पोपट दिसायला सुंदर आहे आणि गायला सुंदर आहे म्हणून आम्ही त्याला काय करतो? ठेवतो. दिसायला सुंदर ना बोलायला सुंदर म्हणून त्याला आम्ही ठेवतो. कावला दिसायला पण चांगला नाही आणि आवाज तर त्याचा नकोसाच वाटतोय म्हणून त्याला आम्ही ठेवत नाही. बरं का? फक्त आपल्याला काय पाहायचंय? माणूस किती सोयीनुसार वागतो बघा. जो उद्या घरावर घास ठेवताना स्वतःहून कावल्याला बोलविल ना, तो परवा प्रतिपदेला त्याच कावल्याला दगड घेऊन जर नाही मारला तर हरलो आपण. माणूस सोयीनुसार वागतो. बरोबर आहे की नाही? हे जगणं वागणं आम्हाला कळलं पाहिजे. हे जगणं वागणं आम्हाला कळलं पाहिजे. आणि हे कधी कळून घ्यायचंय आम्हाला? आत्मा साक्षीला असतानाच कळवून घ्यायचंय. आत्मा साक्षीला असतानाच कळवून घ्यायचंय. बरं का? खरं तर आम्हाला प्रवचन श्रवणाची गरज त्यासाठीच आहे. आम्हाला कीर्तन श्रवणाची गरज त्यासाठीच आहे. आम्हाला संतांच्या वाङ्मयाची श्रवणाची गरज त्यासाठीच आहे. आम्हाला जगणं वागणं कळावं. आम्ही कसं राहिलं पाहिजे, आम्ही कसं वागलं पाहिजे, आम्ही काय कार्य केलं पाहिजे. बरं का? आता संसार जर पाहायला गेला तर इथे भगवंत म्हणतात की तुम्हाला संसाररूपी भवसागरामध्ये काही वेळात सोडतो, तात्काळ सोडतो, किंवा त्या संसाररूपी भवसागरामध्ये तरण्यासाठी तुम्हाला सामर्थ्य देतो. पण मग त्यासाठी आम्ही काय केलं पाहिजे? संसार जर तसं पाहायला गेला तर कितीही केला नेटका तरी तो पांढरा पिकाच होतो. त्याला कितीही जरी आम्ही रंगरंगोटी करायला गेलो तरी संसार कधीच कोणाचा पूर्ण पण होत नाही आणि सुशोभित झाल्यासारखं पण वाटत नाही. कारण संसार म्हणजे दुःखाचं मूळ असं सांगितलेलं आहे. अरे संसार संसार जसा तवा चुल्यावर, आधी हाताला चटके मग मिळते भाकर. बरं का? जोपर्यंत आमच्या घरामध्ये सुख ओसंडून वाहत असतंय ना, तोपर्यंत आम्हाला संसार संपूच नाही असं वाटतंय. काय समजतंय का? तोपर्यंत आमचं प्रेम एकामेकावरच ओसंडून वाहत असतंय, सुख आहे तोपर्यंत. पण एकदा काय थोडंफार दुःख प्राप्त झालं ना, एकदा काय थोडेफार खटके उडाले ना, की मग तोच बोलतो असं वाटतंय ना घरात राहू नये, नाही राहावं घरात, असं वाटतंय आजच्या आज संसार सोडावा आणि कुठंतरी जावं. बरं का? संत म्हणतात काही जायची गरज नाही दादा. याला हेकांडपिस वैराग्य म्हणतात. म्हशीच्या बरोबर जातो तो, नाही का, चाललो चाललो काय, आणि परत तिच्या शेपीला धरून घरी येतो. मग घरातले म्हणतात तुम्ही तर गेले होते, मी नाही. मग परत कसे आलो? मी नाही आलो, म्हशीने मला आणलं. असे अनेक दृष्टांत आपल्याला माहिती आहेत, अनेक दृष्टांत माहिती आहे. काही हेकांडपिस वैराग्य आहे, काही स्मशान वैराग्य, म्हणजे स्मशानात गेल्यानंतरच त्याच्याकडे विचार येतो. माणसाच्या बरोबर काहीच येत नाही, करगोटा पण येत नाही. कुठे बोलतो? स्मशानात गेल्यावर. पण ते स्मशान सोडलं की लगेच बोलतो जरा माळावरून जाऊन येतोय, शेजाऱ्यांनी वय केले ना असं म्हणतात, आमच्याकडे सरकवले. भेद कळतो ना तुम्हाला? स्मशानात असताना काय बोलतोय? माणसाच्या बरोबर करगोटा पण येत नाही. पण एकदा स्मशान सोडलं की तोच रस्त्याला येताना काय बोलतो माहितीये का? जरा माळावरून जाऊन येतोय. शेजारच्या माळवाल्यांनी वय केले पण असं म्हणतात, 2-4 जणांनी मला सांगितलं की आमच्याकडे सरकवले वय. याला स्मशान वैराग्य म्हणतात. विषय वैराग्य आहे, स्मशान वैराग्य, एकांडपिस वैराग्य, बऱ्याच प्रकारचं वैराग्य. संत म्हणतात दादा तुला संसार करायचा आहे, संसार सोडून चालणार नाही. कारण ऋणानुबंधाच्या गाठी आहेत आणि सर्वांचे ऋण जर आम्हाला फेडायचे आहेत तर निश्चित आम्हाला आमच्या आई वडिलांची सेवा करायचीच आहे. आम्हाला आमच्या मुलाबालांचं संगोपन करायचंच आहे. ज्या महिलेने, ज्या बाईने आमच्यासाठी सगळ्याचा त्याग केलेला आहे ना, तिला सुख, तिला आनंद आम्हाला द्यायचाच आहे. पण हे सगळं कार्य करत असताना आम्ही मी म्हणून पुढे मिरवायचं नाही. कुत्रा आहे की नाही, तो गाडीच्या खालून जाताना त्याला वाटतंय गाडी मी ओढतो, मी चालतो म्हणून गाडी चालते, आहे की नाही? हे जेव्हा एखाद्या बैलाला समजतंय आणि बैल जेव्हा त्याच्या पेकाडात लाथ आणतो तेव्हा तो कुत्रा ओरडत ओरडत माऊली लांब पर्यंत जातो आणि मग तिकडून निरीक्षण करतो, काय अरे मी बाजूला झालो तरी गाडी चालली, मी बाजूला झालो तरी गाडी चालली. तसं आमचं आहे.
संसार करायचा आहे, पण त्या संसारात असं नको मी आहे म्हणून तुम्ही खाता, मी आणतोय म्हणून तुम्हाला खायला मिळतंय. हे पुरुषांचं झालं. मी कबाड कष्ट करतोय, मी घाम घालतोय, मी मेहनत करतोय आणि मी 4 पैसे कमवतोय म्हणून तुम्हाला खायला मिळतंय. उद्या जर मी गेलो, अजा गेला, पणजा गेला, बाप मसने गेला, काय उद्या जर मी गेलो, त्याचं उत्तर आहे आजा गेला, पणजा गेला, बाप मसने गेला. बरं का? महिलांचं काय माहितीये का? हो घ्या, आणताय खरं आहे, पण अजून तुम्हाला चहा पण करता येत नाही. 4 दिवस जर गेले तर भूकजे राहाल, बनवून देते म्हणून खाता. हे आम्हाला विसरायचं आहे, हे आम्हाला बाजूला ठेवायचं आहे. बरं का? हे आम्हाला विसरायचं आहे, हे बाजूला ठेवायचं आहे. आम्हाला संसारात कार्य करत असताना दादा अनेक प्रकारचे धकेचे पेटे आम्हाला सोसावेच लागणार आहेत. कारण दुःखाचं मूळ सांगितलंय, ते दुःखाचं मूळ सांगितलंय, लागते दुःखाचे इंगळ. सगळ्या काही गोष्टी करायच्या आहेत म्हटल्यानंतर, सगळं काही ऋणानुबंधाच्या गाठी आहेत आणि सर्वांचे ऋण फेडायचे आहेत म्हटल्यानंतर अनेक प्रकारचे दुःख आहे, अनेक प्रकारचे धके चपेट आहेत, अनेक प्रकारचे प्रसंग आहेत. बरं का? अनेक प्रकारच्या संकटांना आम्हाला सामोरे जावं लागतंय. पण तो संसार करत असताना मी जगद्गुरु तुकोबांकडे बघितला पाहिजे. जगद्गुरु तुकोबांनी सुद्धा संसार केला. बरं का? शांतीब्रह्म नाथ महाराजांकडे आम्ही बघितलं पाहिजे. संसार करायचा असेल तर नामदेव महाराजांकडे आम्ही बघितलं पाहिजे, गोरोबा काकांकडे आम्ही बघितलं पाहिजे. संसार जर करायचा असेल तर अधिक करून संतांचा आम्ही विचार केला पाहिजे की त्यांनी संसार केला, परमार्थही केला. मग त्यांना जर शक्य झालं तर त्याच नरदेहामध्ये आम्ही आलोय, आम्हाला काय अशक्य आहे? आम्ही का ते करू शकत नाही? बरं का? फक्त ते लिप्त राहिले नाहीत, ते अलिप्त राहिले, आम्ही लिप्त होतो, फरक एवढाच आहे. कुठलंही कार्य करताना त्यांनी हरीर करता हरीर भोगता अशा प्रकारे कार्य केलं. आम्ही ते कार्य स्वतःवर घेत असतो, स्वतःवर जबाबदारी घेत असतो. ज्या वेळेला करतेपणा आपण आपल्याकडे घेतो ना, त्यावेळेला त्याचं दुःखही आपल्याला सहन करावं लागतंय. ऐकताय ना? कुठलीही गोष्ट असू द्या, करतेपणा माऊली आपण आपल्यावर घेतली की दुःख सहन करावं लागतंय, त्याचे धके चपेटे त्याला सहन करावे लागतंय. करतेपण जर आपल्यावर घेतलं नाही तर त्याचं सुखही नाही आणि दुःखही नाही आपल्याला, जर आपल्यावर घेतलं नाही तर. बरं का? खर तर जेवढा वेळ आम्ही त्या संसारात काढतोय ना, जेवढा वेळ आम्ही त्या संसारामध्ये रममाण होतोय ना, तेवढा वेळ आम्ही कुठेतरी बाजूला भरकटत असतो किंवा आमची स्थिती राहिलेली नसते, आत्मस्थिती गेलेली असते, आम्ही परिस्थितीत आलेलो असतो. मग अशा अवस्थेत माणसाने काय करावं? थोडी एनर्जीसाठी हरिपाठ वाचावा. बरोबर आहे की नाही? थोडी स्फूर्ती यावी, स्फुरण यावं म्हणून काय करावं? ज्ञानेश्वरी वाचावी, गाथा वाचावी, गीता वाचावी, भागवत वाचावं. आम्ही संतांना वाचलं पाहिजे, आम्ही प्रवचन श्रवण केलं पाहिजे, आम्ही कीर्तन श्रवण केलं पाहिजे. बरं का? मुंगसाची आणि सापाची जेव्हा झुंज होते की नाही, मुंगूस आणि साप, ऐकताय ना? मुंगसाची आणि सापाची झुंज झाली की साप त्या मुंगसाला दंश करण्याचं काम करतोय. ज्या वेळेला विष चढतय असं मुंगसाला कळतंय, त्यावेळेला तो मुंगूस बाजूलाच असलेल्या त्यालाच माहिती असलेली अशी वनस्पती जाऊन उंगतोय. विशिष्ट प्रकारची एक अशी वनस्पती आहे की ती वनस्पती हुंगल्यानंतर त्या मुंगसाचं विष उतरलं जाते. तो जातो, ती वनस्पती हुंगतो आणि हुंगून एकदा ते विष उतरलं की पुन्हा येऊन त्या सापाशी झुंजतोय. सापाशी झुंजत असताना पुन्हा तो साप काय करतोय माहितीये का? त्या मुंगसाला दंश करतोय, पुन्हा जाऊन ते वनस्पती हुंगतोय. असं करता करता शेवटी साप मरतोय, मुंगूस जिंकतोय. कोणाच्या आधारे? वनस्पतीच्या आधारे. आम्हाला संसार सोडायचा नाही, शेवटपर्यंत त्याच्याशी झुंजायचंय आम्हाला, फक्त वनस्पती हुंगायची सोडायची नाही. काय? आम्हाला संसार सोडायचा नाहीये. संसार रूपी साप असा आहे ना की तो तिथे गेल्यानंतर दंशच करणार.
पण ते विष उतरावं म्हणून आम्ही प्रवचन श्रवण करायचं, आम्ही कीर्तन श्रवण करायचं, आम्ही संतांचं वाङ्मय अभ्यास करायचं, आम्ही संतांना वाचायचे आहेत. खऱ्या अर्थानं चढलेलं विष सगळं उतरलं जातंय. पुन्हा एकदा प्रेरणा मिळते, पुन्हा एकदा स्फूर्ती मिळते संसारही आणि परमार्थही करण्यासाठी, परमार्थही करण्यासाठी, बरं का. आणि म्हणून आम्हाला प्रवचन श्रवणाची गरज आहे, जर ते संसाराचं विष उतरायचं असेल तर. ज्या गोष्टींमध्ये आम्ही अडकलोय ना, ज्या गोष्टींना आम्ही बळी पडलोय ना, बरं का, मायेच्या अधीन झालेलो आहोत, विषयाच्या अधीन झालेलो आहोत, वासनेच्या अधीन झालेलो आहोत, आणि सगळ्यातून जर आम्हाला मुक्त व्हायचं असेल ना, सगळ्यातून जर मुक्त व्हायचं असेल तर सर्वप्रथम आम्ही त्यांचं ज्ञान प्राप्त करून घेतलं पाहिजे. सगळ्या गोष्टीचं श्रवण केलं पाहिजे. आम्ही प्रत्येक गोष्ट कशी हाताळायची, कसं वापरायचं ते आम्हाला कळेल. मला सांगा, विश्वामध्ये निर्माण केलेली कोणती गोष्ट अशी आहे भगवंताने की ती अनहितासाठी निर्माण केलेली आहे? दुरुपयोग केला तर मग ती अनहितच आहे. सगळ्या गोष्टी आमच्या हितासाठीच निर्माण केलेल्या आहेत. सगळ्या गोष्टी आमच्या हितासाठी निर्माण केलेल्या आहेत. फक्त घरात माचीस आहे ना, चूल पेटवायची का घर पेटवायचं हे आपल्या हातात आहे. माचीस वाईट नाहीये, माचीस हातात आपल्या दिले, काय करायचं ते आपण ठरवायचं आहे. तसं काम आहे, क्रोध आहे, लोभ आहे, मद आहे, मत्सर आहे, दंभ, संशय, चिंता, असूया, अद्वया, भावना, कल्पना, इष्णा, वासना, आशा, ममता, तृष्णा किती आहे? काय करायचं ते आमच्यावर सोडलेलं आहे, बरं का. काय करायचं ते आमच्यावर सोडलेलं आहे. फरक फक्त एवढाच आहे, माणूस प्राण्या पक्ष्यांकडून खेळ करून घेतो, बरोबर आहे की नाही. शहरामध्ये जर संध्याकाळच्या वेळेला तुम्ही जर असे फिरायला निघालात ना, तर बऱ्याचशा माणसांच्या हाताला साखळी असते. त्या साखळीला कुठला प्राणी असतो बरं? कुठला? कुत्रा, नाही का. असू द्या, पाळले पाहिजेत नाही का, प्राण्यांवर तर प्रेम केलंच पाहिजे, बरं का. पण ज्यांच्या हाताला कुत्रा आहे ना, त्यांचे आई वडील वृद्धाश्रमात आहेत, बरं का. प्राण्या पक्ष्यांवर प्रेम केलंच पाहिजे, पण सुरुवात माणसापासून करा ना, सुरुवात माणसापासून करा. प्राण्या पक्ष्यांवर प्रेम कराच, पण सुरुवात माणसापासून करा, बरं का. आता त्याच्या हाताला कुत्रा असतो ना, साखळी, कुत्रा ऍक्च्युली पुढे असतो. कोण कोणाला ओढत असते? कोण कोणाला ओढतो? कुत्रा माणसाला ओढतो. पण त्या माणसाला विचारा कुठं चाललाय, तो उत्तर काय देतो? कुत्रा फिरवायला नेतो. शब्द बघा काय, कुत्रा फिरवायला नेतो. कोणाला? कुत्र्याने माणसाला फिरवावा अशी अवस्थाच माणसाची झालेली आहे, समजतंय ना. तसं काम आम्हाला फिरवायला नेतोय, क्रोध आम्हाला फिरवायला नेतोय, लोभ आम्हाला फिरवतोय, आम्हाला कळत नाही. त्यांनी नाही आम्हाला फिरवायला पाहिजे, आम्ही त्यांना फिरवायला पाहिजेत. त्यांनी नाही आमच्याकडून खेळ करून घ्यायला पाहिजे, आम्ही त्यांच्याकडून खेळ करून घेता आला पाहिजे. माकडवाला माहिती आहे ना, ओढत आणायला लागते ते माकडाला. खेळ करून घेतलं का पुन्हा मागे, काय माकडावाला माहिती आहे ना, असं ओढत ओढत घेतो तो. कंटाळतंय ते माकड, कंटाळलेला असतं खेळ करून करून, तरी ओढत आणतो तो. खेळ करून घेतला का परत माकड मागे. आम्हालाही जे विषय, जे काही दिलेलं आहे भगवंताने, इंद्रिय तत्व, त्यांचा वापर त्या पद्धतीने करता आला पाहिजे. त्यांचा वापर त्या पद्धतीने करता आला पाहिजे. मौली, मोबाईल मध्ये जर एखादा माणूस गेला, ट्रेन मध्ये बसल्यानंतर रममाण झाला ना, त्याचा स्टेशन येऊन जातो तरी पत्ता लागत नाही. कोण कोणाला फिरवत आहे, समजतंय ना. एखादा माणूस जर आमच्या वासिंद शहरामध्ये गेला ना, आणि नुसता एखाद्या कपड्याच्या दुकानाच्या पुढे प्लॅस्टिकची बाहुली बघितली ना, कपडे घातलेली, ते देहभान विसरून जातो. मला कुठे जायचंय, मला काय करायचंय, एक रूप होतो तिथे. तू 10-15 मिनिटं बघत बसल्यानंतर मग त्याची ट्यूब पेटते. अरे 10-15 मिनिटं झाले, डोळेच मिटत नाही, म्हणजे प्लास्टिकची आहे, समजतंय ना.
ते आमच्याकडून कर्म करून घेतात, असं नाही झालं पाहिजे. आम्ही त्यांच्याकडून खेळ करून घेतलं पाहिजे. फरक फक्त एवढाच आहे, माणसाकडे एवढ्या कळा आहेत की सर्कशीमध्ये माणूस हिंस्र प्राण्यांकडून सुद्धा खेळ करून घेतोय. किती सामर्थ्य आहे. सर्कशीमध्ये माणूस हिंस्र प्राण्यांकडून सुद्धा खेळ करून घेतोय, पण त्याच माणसाकडून काम खेळ करून घेतोय माणसाला कळत नाही. क्रोध खेळ करून घेतोय माणसाला कळत नाही. लोभ खेळ करून घेतोय माणसाला कळत नाही. आणि ते कळावं म्हणून आम्हाला प्रवचनाची गरज आहे, म्हणून आम्हाला श्रवणाची गरज आहे. बरं, मग प्रवचन श्रवण करत असताना आम्ही काय केलं पाहिजे? चित्त महत्वाचं आहे ना. चित्त महत्वाचं आहे ना माऊली. काय म्हणतात भगवंत? तुम्हाला जन्म मृत्यूच्या रहाडगाड्यातून सोडवतोय. तेषामहं समृद्धता मृत्यू संसार सागरात, संसार रूपी भवसागरामध्ये तरण्यासाठी तुम्हाला सामर्थ्य देतोय. फक्त तुम्ही काय करा? भवामी नचिरात पार्थ मया वेशित चेतसम. मला फक्त चित्त अर्पण करा. चित्त फक्त अर्पण करा. आता चित्त आहे की नाही, हा चित्त हा अंतःकरण पंचकातला चौथा भाग आहे. अंतःकरण, मन, बुद्धी आणि मग चित्त आहे. बरं का? आमची सगळी गेम जी अवलंबून आहे ना ती अंतःकरणावर. पोटात तेच ओठात. कुठली कर्म घडायची असते ना ती पहिले कुठे शिजतात माहितीये का? कुठे विचार येतात ते अंतःकरणामध्ये. माऊली सोपं आहे बघा. एखाद्याने जर मला सांगितलं विलास महाराज पालवी तुमच्याबद्दल असे असे बोलत होते, किंवा महाराजांना जर कोणीतरी सांगितलं की दिनेश महाराज तारमळे तुमच्याबद्दल असे असे बोलत होते, आम्ही एकमेकांना भेटेपर्यंत मिळेपर्यंत तो विचार आमच्या अंतःकरणामध्ये असतो. भेटू देत खरी, कुठेतरी भेट होईलच. भेटल्यावर विचारतो. जोपर्यंत भेटत नाही तोपर्यंत आमचा तो विचार कुठे आहे? अंतःकरणात आहे. अंतःकरणात आहे. मिळाल्यानंतर तो प्रत्यक्ष इंद्रियांकडे पाहायला मिळतो. वैखरीत म्हणावं किंवा इंद्रियांकडे पाहायला मिळतो. कुठलीही गोष्ट जी आहे ना ती अंतःकरणावर अवलंबून आहे. आमच्या किचन मध्ये जे शिस्त आहे तेच ओटीवर येत आहे ना. काय म्हणून तर काही वेळेला माणसं ओळखण्यामध्ये आपली गफलत होते ना. 4 महिने बोलतो येऊन बसला, भावासारखा बोलला, मी पण भावासारखा होता, तेवढा सगळा सांगून टाकला, आणि 4 महिन्यानंतर कळला पक्का आतल्या गाठीचा ना बोलतो. तोपर्यंत काही समजलं नाही त्याला. बरं, या गाठी कुठल्या एक्सरेत दिसतात का? तुमच्या मानेच्या गाठी दिसतील, पोटाच्या गाठी दिसतील, पायाच्या गाठी दिसतील, नाही का माऊली? एक्सरे, सोनोग्राफी, सिटी स्कॅन, MRI, अजून काय काय मशीन आहेत. एक मशीन तर बोलतात अशी आहे त्याच्यात जर माणूस गेला ना घाबरला समजा, नाही का? तर एखादी मशीन म्हणजे अशी आहे की एकदा त्या मशीन मध्ये टाकला की सगळे पार्ट त्याचे दिसतात, नसा ना नसा समजतात काय त्या. पण आतल्या गाठी कुठल्याच मशीन मध्ये समजत नाहीत. बरं का? आतल्या गाठी समजतात, कुठल्याच मशीन मध्ये समजत नाहीत. त्या समजायच्या जर असतील ना तर त्यासाठी संतांचं श्रवण पाहिजे, सत्संग पाहिजे. त्या जर काढायच्या असतील तर. बरं का? अंतःकरणावर सगळं डिपेंड आहे. आमच्या या किचन ओट्यावर सगळं डिपेंड आहे. काय? हे अंतःकरण जे आहे की नाही त्याची जागा आहे नाभिस्थानी. आता साधं उदाहरण आहे बघा. आपल्याला बाहेर जर कोणी विचारलं देव कुठे तर आपण कुठे सांगतो? बरोबर आहे ना? तसा पृथ्वीत पण आहे, आपात पण आहे, तेजात पण आहे, वायूत पण आहे, पण आम्ही आकाशाकडे बोट दाखवतो. 2 महिलांची भांडण जर झाली समजा, आणि एखादीचा दारुगोळा जर संपला, दारुगोळा करतो ना तुम्हाला, तिच्याकडे जो काही शिव्यांचा साठा असतो तो जर संपला, तर मग ती शेवटी शेवटी काय बोलते माहितीये का? हो गे कोणाचा खरा ना कोणाचा खोटा पाहणारा. आणि बाप्यांची भांडण झाली ना त्यांच्याकडे जर समजा काही असेल तर ते बोलतात अरे किती आती करतो, वरच्याला सहन झालं पाहिजे ना. म्हणजे आम्ही बाहेर त्या पंचभूतांमध्ये जर देव दाखवायचा असला तर कुठे दाखवतो? वरती. तसं सर्वत्र आहे. जळी स्थळी काष्टी पाषाणी सभाई अभ्यंतरी भरून उरलेला आहे. पृथ्वी आप तेज वायू म्हणून तोच कार्य करतो ज्याची ओळख आम्ही आकाशामध्ये करून देतो. बरं का? आता इकडे देहामध्ये जर करून द्यायचं झालं, देव कुठे आहे? कुठे दाखवतोय आम्ही? हात, डोक्यात, पायात, गुडघ्यात, कमरेत, पोटाच्या जवळ अंतःकरणाच्या ठिकाणी हात दाखवतो देव. तसा देव नखापासून केसापर्यंत आहे. देवाचं सामर्थ्य नखापासून केसापर्यंत आहे, पण दाखवण्याची जागा कोणती आहे? अंतःकरण.
अंतःकरण कुठे आहे? आमच्या संपूर्ण शरीरातला मेन पार्ट आहे ना, ज्याला नाभी म्हणतो. आईच्या गर्भात असताना आम्हाला श्वासाची गरज होती. ज्या वेळेला नवही द्वार आमची बुजली होती ना, त्यावेळेला आम्हाला ऑक्सिजन पुरवला गेला श्वास नाभिस्थानी, नाभी वाटून. आम्हाला अन्नरसाची गरज होती, ते अन्नरस सुद्धा आम्हाला पुरवलं गेलं. कुठून? नाभीपासूनच पुरवलं गेलं, नाभीतूनच पुरवलं गेलं. बरं का? नाभिस्थानी अंतःकरण आहे. आता बघा, तिथे आम्हाला लक्ष केंद्रित करायचंय, कारण आमच्या संपूर्ण शरीरातला पार्ट महत्वाचा आहे तो. परमार्थही जर करायचं असेल ना, आम्हाला भक्ती जर करायची असेल ना, तर आम्ही विशेष करून लक्ष केंद्रित केलं पाहिजे अंतःकरणामध्ये. ज्याचं अंतःकरण स्वच्छ आहे ना माऊली, त्याचं मन स्वच्छ आहे, त्याची बुद्धी त्याप्रमाणे कार्य करते, चित्त त्याप्रमाणे कार्य करते, अहंकार इंद्रियांकडून त्याप्रमाणे कार्य करून घेतात. अंतःकरण पंचक. बरं का? अंतःकरण, मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार. भगवंत काय म्हणतात? तुम्ही मला चित्त अर्पण करा. चित्त अर्पण करण्याआधी आम्ही कसला विचार केला पाहिजे? पहिला अंतःकरणाचा. आता दुसरा पुढे बघू. अंतःकरणामध्ये दुसरं काय आहे? अंतःकरण कुठे? नाभिस्थानी. अंतःकरण कुठे? नाभिस्थानी. अंतःकरणात दुसरं काय विशेष महत्वाचं आहे? तर चारही वाचांपैकी मुख्य वाचा जी आहे ना, परावाचा, त्या अंतःकरणाच्या ठिकाणी आहे. चारही वाचांपैकी जिला परावाचा आम्ही म्हणतो, म्हणजे आम्हाला काय बोलायचंय याचं स्फुरण जे निर्माण होतंय ते परेवाचेमध्ये निर्माण होत आहे. नाभिस्थानी परावाचा, तोची ठाव अंतःकरणाचा. ऐकताय ना? परा, पश्चंती, मध्यम आणि वैखरी या चारही वाचांपैकी महत्वाची वाचा जी आहे परावाचा, ती अंतःकरणाच्या ठिकाणी आहे. अंतःकरणाच्या ठिकाणी, नाभी ठिकाणी आहे. दुसरं, प्राण पंचकांपैकी प्राण, अपान, व्यान, उदान आणि समान, हा समान वायू जो आहे ना, तो नाभिस्थानी आहे. समान वायू नाभिस्थानी आहे. सर्वांगी व्यान आहे, बुधी अपान आहे, मुखी नाशिकी प्राण आहे, कंठी उदान आहे, नाभी समान आहे. नाभी समान आहे, समान वायू त्या ठिकाणी आहे. पुढे जे सप्तचक्र सांगितलेत की नाही, स्वादिष्ठान, मूलाधार, मणिपूर, अनाहत, विशुद्धी, आज्ञा आणि सहस्रदल, त्यापैकी एक चक्र मणिपूर जे आहे ना, ते नाभिस्थानी आहे. ते नाभिस्थानी आहे. म्हणून अंतःकरणाला खूप महत्व आहे. अंतःकरणाला खूप महत्व आहे. कारण आम्ही वरून कितीही जरी परमार्थिक आहोत असा आव आणला आणि अंतःकरण जर स्वच्छ नसेल तर सगळं व्यर्थ आहे. सगळं व्यर्थ आहे. वेश वरी वरी केला, पण दोष कुठे भरला? अंतरी दोष भरला. बरं का? त्या दोषाच्या दहनाला आत्मज्ञान पाहिजे. किती सामर्थ्य आहे त्या ज्ञानामध्ये. भगवंत आम्हाला गीतेमध्ये आम्हाला मार्गदर्शन करत असताना म्हणतात, ज्ञानाग्नी सर्व कर्माणी भस्मसात करोते अर्जुना. सगळ्या कर्माचं भस्म करण्याचं सामर्थ्य त्या ज्ञानाग्नीमध्ये आहे. सगळ्या कर्माचं भस्म करण्याचं सामर्थ्य. आणि म्हणून आम्ही काय केलं पाहिजे? ते ज्ञान प्राप्त करून घेण्यासाठी आम्ही संतांचे चरित्र, वाङ्मय अर्थात ज्ञानेश्वरी अर्थात गाथा, गीता या ग्रंथांचा, या वाङ्मयाचा आम्ही अभ्यास केला पाहिजे. बरं का? श्रवण केलं पाहिजे, ऐकलं पाहिजे. आणि जर अंतःकरणपूर्वक ऐकण्याचा प्रयत्न केला तर मग आमच्या मनामध्ये परिवर्तन होणार आहे. अंतःकरणात परिवर्तन झालं की मनात परिवर्तन होईल. मनात परिवर्तन झालं की बुद्धी त्याप्रमाणे कार्य करायला लागेल. आणि बुद्धी त्याप्रमाणे कार्य करायला लागली, बुद्धीला ती गोष्ट पटली की मग तिथे आमचं चित्त स्थिर होतंय. चित्त कधी स्थिर होतंय? अंतःकरणात विचार आला, बरोबर आहे की नाही? मनामध्ये आला, मनाने बुद्धीकडे पाठवलं, बुद्धीला जर पटलं, कुठलीही गोष्ट असू द्या, जोपर्यंत अभ्यासाची गोळी मुलाला लागत नाही ना, तोपर्यंत चित्त त्याचं तिथे नसेल. जोपर्यंत संसाराची गोळी तुम्हाला लागत नाही ना, तोपर्यंत संसारात चित्त नसेल तुमचं. तसं परमार्थाची गोळी जोपर्यंत तुम्हाला कळत नाही, लागत नाही, तोपर्यंत चित्त परमार्थात नसेल. त्यासाठी आधी आम्हाला काय करायला लागणार आहे? अंतःकरणामध्ये ते विचार निर्माण करावे लागणार आहेत. मनाला ती गोडी निर्माण करून द्यावी लागणार आहे. ज्या वेळेला बुद्धीला पटेल तेव्हा चित्त आमचं एकाग्र होईल, चित्त त्या ठिकाणी अर्पण करता येईल. अन्यथा चित्त जर नसेल तर चित्त नाही नामी तरी ते व्यर्थ. नामात काय आणि अजून कुठे काय? चित्त जर नसेल तरी ते व्यर्थ. व्यर्थ आहे. बरं का? मग आम्हाला महत्वाचा विषय असा आहे की जर श्रवणातून ते ज्ञान प्राप्त करून घ्यायचं आहे
तर आमचा अहंकार गळून पडला पाहिजे. श्रवण करताना जर माऊली अहंकार असेल ना, तर आयुष्यभर जरी आम्ही ऐकलं तरी त्या अंतःकरणापर्यंत पोहोचणार नाही, त्याचा उपयोग आम्हाला होणार नाही. बरं का? जिथे आम्हाला ऐकायला मिळेल, जिथे आम्हाला श्रवण होईल, तिथे आम्ही जाऊन बसावं आम्ही. पण बसताना मात्र असं बसायचं आहे की मला काही येत नाही, मी शिकतोय, मला शिकायचं आहे. ज्ञानी म्हणून जर बसाल, मला सगळं समजतंय, मला सगळं कळतंय म्हणून जर बसाल, तर त्यापैकी तुम्हाला काही घेता येणार नाही, काहीच मिळणार नाही तुम्हाला. तो अहंकार, तो अभिमान बाजूला ठेवून ज्या वेळेला मी नम्रतेने त्या ठिकाणी कार्य करत असतो ना, त्यावेळेला आम्हाला सगळं काही प्राप्त होत असतंय, सगळं काही प्राप्त होत असतंय. आणि अभिमान जर आला, अहंकार जर आला ना,